बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा एपिसोड ठरलेला आहे. निक्की आणि अरबाज यांची अधुरी कहाणी पुरी करणारा एपिसोड. काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने बिग बॉसनी फक्त आणि फक्त त्यांना कसं जोडता येईल, त्यांनी कसे एकमेकांना काय काय प्रॉमिसेस केलेत हेच दाखवायचा एपिसोड तिकडे होता. पर्सनली मला ही गोष्ट बिलकुल आवडलेली नाहीये. कारण की तिकडे निक्कीची आई स्पष्टपणे निक्कीला सांगून गेली होती, बाबा मला तो आवडलेला नाहीये, तो त्याचा कुठं बाहेर त्याचे लफडे आहे, त्याच्या प्रत्येक शो मध्ये गेल्यानंतर तिकडे त्यांनी कोण ना कोण आयटम पटवलेली आहे, मुलगी पटवलेली आहे, तर उगीच तू त्याच्या नादात पडू नको. ह्याचा अर्थ काय, तर मम्मीला त्याच्या म्हणजे निक्कीच्या मम्मीला ते आवडलं नव्हतं की ही अरबाजसोबत एवढं कनेक्टेड झालेली आहे. तर जाऊ द्या, निक्की तर मूर्ख आहेच. तिकडं आज आपल्याला बघायला मिळाली एक स्पष्ट गोष्ट, ती म्हणजे निक्की त्याला बोलते, अरे मी कसे दिवस काढत होते मला काय माहित नाहीये, मला सगळ्यांनी असं वाळीत टाकल्यासारखं केलं होतं, माझ्यासोबत कोणीच नव्हतं, मी अजून अभिजित आणि जान्हवी आम्ही तिघं एकटेच होतो, म्हणजे आणि हे बाकीचे दोघं होते. हे आईला म्हणजे मला ते काय कळलं नाही, एवढे मूर्खासारखं काही बोलायचा प्रकार ही निक्की करत होती ना, ते मला पहिली गोष्ट आवडलेली नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नायक खलनायक कुठला हिरो हिरोईन काय बोलणार ह्या अरबाज पटेलला काय माहिती. कारण की अरबाज तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉमिसेस हे निक्कीला करत होता. अरे तू लोकांचा विचार वगैरे करू नको, आपण दोघं सोबत आहे ना, आपल्याला काय वाटते ना ते आपण करायचे. बाकी बाकीचे लोक गेले खड्ड्यात, बाकीचे लोक पहिल्यापासूनच आपल्याबद्दल काही ना काहीतरी बोलत होते म्हणजे होते, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करतोय तो. बाहेर जे काय माझे एंगेजमेंट वगैरे झालं होतं ते झालं होतं खरंच, पण काहीतरी एंगेज होतो, मी कमिटेड होतो, पण बाहेर गेल्यानंतर त्या गोष्टी मला झेपल्या नाही, त्यानंतर त्या झेपल्या नाही, त्यामुळे मग मी त्या तोडून टाकल्या. अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न हे अरबाज तिकडे करत होता. मला तू आयुष्यभर सोबत पाहिजेस, मला तू आयुष्यभर नको सोबत पाहिजेस, अशाच प्रकारच्या गोष्टी तिकडे ते करायचा प्रयत्न करत होते. आणि मूर्खाचा बाजार आहे दोघं देखील. आता शब्द नाही वापरायचे मला घाणेरडे, कारण की खूप लोक हे व्हिडिओ बघतात, काय एखादी स्ट्राईक वगैरे टाकायचे, कारण की कम्युनिटी गाईडलाईन्सच्या विरोधात जर गेलो तर उगीच काही प्रश्न नको निर्माण व्हावा, म्हणून मी पण शांत बसतोय. कारण की ज्या पद्धतीने ह्यांनी जो आज राडा घातलेला आहे घरामध्ये, ते पर्सनली मला तरी नाही आवडलेलं. हे लोकांना दाखवलेलं चालतं, पण आर्याची कानाखाली दाखवलेली चालत नाही, हे पर्सनली मला कुठं ना कुठंतरी आवडलेलं नाहीये. आणि हीच काहीतरी मला काही शब्द नाही आलेले. मित्रांनो, तुमचं मत काय या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा, कारण की माझे शब्द आता संपलेले आहेत.